ज्येष्ठ पौर्णिमेला आपण वटपौर्णिमा साजरी करत असतो. वटपौर्णिमा ही महिलांसाठी अतिशय आवडतीचा सण, कारण या दिवशी आपण तयार होत असतो, स्वतःसाठी वेळ काढत असतो आणि वडाच्या झाडाची पूजा करत असतो. या वडाच्या झाडाला प्रार्थनासुद्धा करत असतो की तुझं जेवढं आयुष्य आहे तेवढंच आयुष्य माझ्या पतीला पण लागून दे. आता हे वटपौर्णिमा यंदा 10 जूनला 2025ला आलेली आहे. आता वटपौर्णिमा म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं येतं की कुठल्या रंगाची साडी परिधान करायची, कुठला रंग शुभ आहे आणि कुठला रंग वाईट आहे किंवा आपण घालू शकत नाही. तर सगळेच रंग चांगले आहेत, प्रत्येक रंगाचे आपापले वैशिष्ट्य आहे. पण हो, तुम्ही काळ्या रंगाची साडी परिधान करू नका किंवा संपूर्ण पांढरा रंग तुम्ही साडी परिधान करू नका. फक्त 2 रंगाचे पाळायचं आहे, बाकी तुम्ही कुठल्याही रंगाची साडी परिधान करू शकता. त्याचबरोबर काटाची ही साडी तुम्ही परिधान करू शकता. आता बांगड्या म्हणायला गेलं तर हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान कराव्या आणि त्याचबरोबर ही एक लाखेची बांगडी असते, तर ती पण तुम्ही घालावी. तर अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.